अंबड वडीगोद्री मुख्य रस्त्यावरील अपूर्ण नालीमुळे अपघातांची मालिका. 15 महिन्यांपासून प्रशासनाकडून अर्जांची धूळफेक. पंचायत समिती समोरील जीवघेणा खड्डा. अधिकारी वर्ग अनभिज्ञ. नागरिक व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान. अंबड विशेष प्रतिनिधी. अंबड ते वडीगोद्री मुख्य रस्त्यावरील जालना बीड महामार्ग. पंचायत समिती समोरील साईड नालीचे काम गेल्या काही वर्षांपासून अपूर्ण सोडून देण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक हतबल झाले आहेत. नियमानुसार छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते मत्स्योदरी देवी मंदिरापर्यंत साईड नालीचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंचायत समिती समोरील मुख्य रस्त्यालगत हे काम अचानक अर्धवट सोडून देण्यात आले आहे. अपूर्ण कामाचे मोठ्या खड्ड्यात रूपांतर. अपूर्ण सोडलेल्या या नालीचे कालांतराने अत्यंत मोठ्या आणि खोल खड्ड्यात रूपांतर झाले आहे. हा नाला थेट मुख्य रस्त्याला लागूनच असल्याने रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना याचा अजिबात अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक दुचाकी स्वार या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत. खुद्द स्थानिक रहिवासी व तक्रारदार विशाल वसंतराव जाधव हे देखील रात्रीच्या वेळी तोल गेल्यामुळे या खड्ड्यात पडले होते. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. 15 महिन्यांपासूनचा कागदी पाठपुरावा. घटनाक्रम 10 जानेवारी 2024. मुख्याधिकारी नगर परिषद अंबड यांच्याकडे पहिली तक्रार. 16 जानेवारी 2025. तहसील कार्यालय अंबड येथे नाला दुरुस्तीबाबत अर्ज. 20 मे 2025. कार्यकारी अभियंता PWD ऑफ NH जालना यांच्याकडे तक्रार. 8 जून 2026. माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना यांच्याकडे अंतिम दाद. प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखवण्याचा खेळ. स्थानिक नागरिक विशाल जाधव यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मागील 15 महिन्यांहून अधिक काळ सतत शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले आहेत. नगर परिषद येथे तक्रार केली असता हे काम राष्ट्रीय महामार्ग NH प्राधिकरणाचे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग NH, तहसीलदार आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अर्ज देऊनही एकाही अधिकाऱ्याने प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. नालीच्या या खड्ड्यामुळे शेजारील कॉम्प्लेक्स आणि दुकानांमध्ये जाण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही. साधी मोटारसायकलही आत नेता येत नसल्याने ग्राहकांनी या भागाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी येथील लहान मोठ्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ते हतबल झाले आहेत. जानेवारी 2024 पासून मी सर्व संबंधित प्रशासकीय कार्यालयांत अर्ज केले आहेत, परंतु अधिकारी केवळ टोलाटोल करत आहेत. एखादा मोठा जीवघेणा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? विशाल वसंतराव जाधव, तक्रारदार व स्थानिक नागरिक, अंबड. स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अपूर्ण साईड नालीचे काम प्रशासनाने अपघातांची मालिका वाढण्यापूर्वी तात्काळ पूर्ण करावे, अशी तीव्र मागणी आता अंबड शहरातून केली जात आहे. प्रशासन या अपूर्ण नालीचे काम कधी पूर्ण करते आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्ती मिळते, हे आपण लवकरच पुढील भागात बघणार आहोत. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. सर मला सांगा, तुम्ही जे तक्रार केलेली आहे कशा संदर्भात केली, काय मागणी तुमची? ही तक्रार याच्या संदर्भात आहे की राष्ट्रीय महामार्गानं हा जो रोड जालना अंबड वडीगोद्री रस्ता बनवला, त्याच्या साईडला जे साईड नालीचं जे काम असतं ते साईड नालीचं काम पूर्ण अंबडमध्ये केलं. परंतु हे जे माझ्या समोर जे दिसतंय तुम्हाला, हे माझ्या समोर 2-3 वर्षापासून असंच रखडलेलं आहे. वेळोवेळी निवेदन देऊनही त्याच्यावर कुठलीच कारवाई शासनाकडून होत नाही. कोणाला तक्रार दाखल केलेली आहे? मी सुरुवातीला नगर परिषदेत आहे म्हणून मी नगर परिषदेला एक तक्रार दिली होती, पण नगर परिषदेला सांगितलं असता नगर परिषदेने मला असं सांगितलं की हा जो रोड आहे हा राष्ट्रीय महामार्गाचा असून आमच्याकडे नाही. त्याच्यामुळं मी त्या पद्धतीनं जालन्याला या ठिकाणी गेलो आणि जालन्याला त्या ठिकाणी एक निवेदन दिलं की असं असं आहे, आमच्या समोर नाली सुटलेली आहे की तुम्ही हा नालीचं बांधकाम करून आम्हाला रहदारीसाठी रस्ता मोकळा करून द्यावा. त्या ठिकाणी एक तक्रार मी दिली. कोणत्या ठिकाणी दिली? नॅशनल हायवे सामाजिक बांधकाम विभाग जालना. बर, कधी दिली ती तक्रार? ही तक्रार मागच्या वर्षी 2025 या साली दिली. बर, त्याच्यानंतर पुन्हा निवेदन कोणाला दिले? त्याच्यानंतर निवेदन एक तहसीलला त्यावेळेस दिलं होतं 2024 ला. त्याच्यानंतर नगर परिषद एक आणि एक राष्ट्रीय महामार्ग अशा 3 ठिकाणी मी तक्रारी दिलेल्या आहेत. हा, माझा जो कॉम्प्लेक्स आहे हा मत्स्योदरी कॉलनीच्या समोर फ्रंट मध्ये पंचायत समितीच्या समोर हा माझा कॉम्प्लेक्स आहे आणि या ठिकाणी समोरच ही ठिकाणची नाली आहे. काय मागणी काय तुमच्या? माझी मागणी शासनाकडे अशीच आहे की शासकीय कार्यालय झिजून अक्षरशः आम्ही आता थकलोय. आता तुम्ही काहीतरी याच्यावरती तोडगा काढून ही नाली बांधून मला रस्ता मोकळा करून द्यावा, एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. जोडून विनंती आहे. आपलं नाव सर? माझं नाव विशाल वसंत जाधव, राहणार